अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील आळते कुंभोज मजले लक्ष्मीवाडी परिसरातील डोंगर रांगांवर सध्या रानमेव्याची समृद्धी पाहायला मिळत असून विशेषतः करवंदाच्या बहराने संपूर्ण परिसर नटला आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीस डोंगर दऱ्यांमध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या करवंदाच्या झुडपांवर काळसर टपोऱ्या फळांची लगबग दिसून येत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक नागरिक, शेतकरी आणि लहान मुले सकाळी लवकर डोंगराकडे धाव घेत करवंदे गोळा करताना दिसत आहे। करवंदांचा आंबट गोड स्वाद आणि त्यातील पौष्टिक गुणधर्मामुळे या रानमेव्याला मोठी मागणी असते। स्थानिक बाजारातही करवंदांची विक्री सुरू झाली असून यामुळे ग्रामीण भागातील महिलांना व शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे। आळते कुंभोज मजले लक्ष्मीवाडी परिसरातील डोंगरावर पसरलेली करवंदांची झुडपे आणि त्यावर लगडलेली फळे यामुळे निसर्गाचं मनमोहक चित्र पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी तर पर्यटकही या रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी येताना दिसत आहेत। करवंदे ही केवळ चविष्ट फळे नसून आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत। त्यामुळे व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आढळते। त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये याबाबत विशेष आकर्षण आहे। नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या आळते कुंभोज मजले लक्ष्मीवाडी परिसरातील हा करवंदांचा हंगाम केवळ चवीपुरता मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरत आहे। त्यामुळे या रानमेव्याचं संवर्धन आणि जतन करणे काळाची गरज असल्याचं मतही नागरिक व्यक्त करत आहेत। तर लक्ष्मीवाडी गावातील काही शेतकरी महिला करवंदांना स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जात आहेत। त्यामुळे रानमेव्याच्या विक्रीतून त्यांनाही आर्थिक उत्पन्नाचा स्रोत काही दिवसांसाठी उपलब्ध होणार आहे। एकंदरीतच या परिसरातील प्रसिद्ध असलेल्या करवंद या रानमेव्याचा आनंद घेताना निसर्गप्रेमी दिसत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।